ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज। सांगली पोलिसांकडून नागरिकांना 4 कोटी 2 लाख रुपयांचा मुद्देमाल परत, 50 गुन्ह्यांचा छडा, आयजी रंजन कुमार शर्मा यांच्या हस्ते वितरण। सांगली जिल्हा पोलिसांनी गुन्ह्यामध्ये जप्त केलेल्या मुद्देमालाची कायदेशीर प्रक्रिया वेगाने पूर्ण करत नागरिकांना मोठा दिलासा दिला। जिल्ह्यातील 16 पोलीस ठाण्यांमध्ये दाखल 50 गुन्ह्यातील तब्बल 4 कोटी 2 लाख 82 हजार रुपयांचा मुद्देमाल संबंधित फिर्यादी व साक्षीदारांना परत करण्यात आला। कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांच्या हस्ते हा मुद्देमाल वितरित करण्यात आला। यावेळी सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते। परत करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये 134 तोळे सोन्याचे दागिने, 40 किलो चांदीचे दागिने आणि 283 मोबाईल, ऑनलाईन फसवणुकीतील 97,32,000 रुपयांची रक्कम तसेच 1,430 किलो बेदाणा यांचा समावेश होता। गुन्ह्यामधील जप्त मुद्देमाल न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होताच पूर्ण मालकांच्या ताब्यात देण्याची कार्यवाही सांगली पोलिसांनी जलद गतीने पूर्ण केली। गुन्ह्याचा छडा लावण्याबरोबरच नागरिकांचा हक्काचा मुद्देमाल सुरक्षितपणे परत मिळवून देण्याची जबाबदारीही पोलिसांनी प्रभावीपणे पार पाडल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले। आणि अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज। झालेला आहे त्याबद्दल काय सांगाल? गुन्हा घडण्यापूर्वीच ताब्यात घेतले गेले एक सुदैव हे अतिशय जे आहे ते चांगली कामगिरी झालेली आहे। आपला एसपी तुषार दोशी साहेबांचे मार्गदर्शनाखाली आपले लोकल क्राईम ब्रांच ने चांगली कामगिरी केलेली आहे। मी जे आहे ते हे सर्व टीम जे आहे त्यांना 50,000चे रिवॉर्ड घोषित करत आहे आणि ते रिवॉर्ड त्यांना जे टीमचे सदस्य असेल ते सर्वांमध्ये वाटप होणार आहे आणि भविष्यामध्ये पण त्यांनी अशीच जे आहे चांगली कामगिरी करत राहावा यासाठी त्यांना जे आहे ते आम्ही जे आहे ते मार्गदर्शन देणार आहे आणि त्यांच्याकडून अशी आम्ही अपेक्षा करणार आहे। जाणून घेण्यासाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज।